कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि आम्ही सध्या सर्वजण छान आहोत. उन्हाळा इतका वाढलेला आहे, गेले 8 दिवस तर उष्णता खूप जास्त आहे आणि आज संडे आहे आणि आज आंबेडकर जयंती होती. सो हॉलिडे होता आणि सुट्टी होती, तर आम्ही आलो होतो इथे लोणावळ्याच्या सिरॅमिक मार्केटमध्ये. मी एक मध्यंतरी रील पाहिली होती यूट्यूबवरती. इथे खूप सारे सिरॅमिकचे शॉप्स आहेत, जवळजवळ 10 ते 15. इथे रिजनेबल रेट, त्याचबरोबर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सिरॅमिकची भांडी भेटतात. सो मला सिरॅमिकची भांडी खूप आवडतात. माझ्याकडे भरपूर आहेत, मला कलेक्शन करायला खूप आवडतं. पण त्याचबरोबर ॲमेझॉनवरती किंवा इतर ठिकाणी जर ते घ्यायला गेले तर खूप महाग पडतात. हे माझ्या घरापासून 1 ते 1.5 तास, म्हणजे पुण्यातून लोणावळा आहे ते 1 तास तरी लागतो, 1-1.5 तास. तर त्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो, कारण रिजनेबल रेटमध्ये, आणि खरंच खूप सारे व्हरायटी तर आहेत, रिजनेबल रेटमध्ये आहे. तिथे तुम्ही बार्गेनिंग केल्यानंतर जितकी तुम्हाला चांगली बार्गेनिंग येते तितकी बार्गेनिंग केली की खूप तुम्हाला स्वस्त म्हणेल. हां, खूप स्वस्त भेटली मला ही भांडी. तर इथून घेऊन आले आणि ही भांडी जी आहेत ना, खूप घाण होती धूळ, कारण हे अगदी असं रस्त्याच्या कडेला आहे. तर धूळ होती, त्यामुळं म्हटलं अगोदर धुवून काढूया आणि त्यानंतर मग ती जागेवर ठेवून द्यावा. इथे मातीची भांडीसुद्धा होती. मी इथे एक मातीचा वॉटर बॉटल घेतली आणि मातीचाच ग्लास घेतला डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर हा चमचे ठेवण्याचा एक बास्केट टाईप होतं असं, आणि यात मी चमचे ठेवण्यासाठी घेतलं. एक सॉल्ट शेकर घेतला मी, आणि इथे डायनिंग टेबलवर ठेवल्यानंतर डायनिंग टेबलचा लुक तर तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर दिसत होता, अगदी ॲस्थेटिक लुक येत होता डायनिंग टेबलला. सो गुड मॉर्निंग. मी तुम्हाला भेटते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजले होते. उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे, कान्हाचीसुद्धा, आणि गरमी खूप जास्त वाढलेली. मला अजिबात किचनमध्ये जास्त टाईम स्पेंड करावा असं वाटत नाही. आणि सध्या जो उष्णतेचा 8 दिवस ना, टी व्हीलासुद्धा सांगितलेलं की खूप जास्त उष्णता वाढलेली आहे, कारण पाऊस पडतो आहे, त्यामुळे आभाळ येतं आहे. त्यामुळे मी स्वतःला खूप जास्त थकवत नाही आहे किंवा जास्त कामसुद्धा मी असं गरमीचं करत नाही. मला गरमी अजिबात आवडत नाही. आय हेट समर सीझन. पण एक गोष्ट चांगली असते की उन्हाळ्यामध्ये फुलं खूप जास्त चांगली येतात, झाडं खूप हिरवी राहतात. इथे तुम्ही पाहू शकता माझ्या गॅलरीमध्ये खूप सुंदर सुंदर अशी झाडांना पालवी फुटली होती. ॲलोवेरा तर तुम्ही पाहू शकता अगदी बाहेर येतो आहे. त्याचबरोबर जेव्हा मी बाल्कनीमध्ये येते तर जी काही जुनी फुलं आहेत ती काढून फेकते, कारण मग झाडांचं जे पोषण आहे ते सगळं त्यांना लागतं आणि झाड व्यवस्थित वाढत नाही. सो पिवळी पानं, जी जुनी काही फुलं असतील किंवा काही असं असतं की फुलांना फूल लागल्यानंतर त्याच्यानंतर त्याला शेंगा लागतात, अशी काही झाडं असतात, गणेश वेलासारखी, ती लगेच कट करते मी जेव्हा जेव्हा हाताला येईल तेव्हा. तर आदल्या दिवशी मी इथे इडलीचं पीठ भिजू घातलं होतं. अगदी छान परमनंट झालेलं आहे. उन्हाळा आहे त्यामुळे जास्त एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज लागत नाही इडलीसाठी, जी परमनंट पिठासाठी. अदरवाईज हिवाळ्यामुळे थोडासा त्रास होतो. इथे मला चटणीसाठी ओला नारळ नव्हता आणि माझ्याकडे आता सध्या वेळ पण नव्हता की मी मार्केटमधून जाऊन ओला नारळ आणेन. तर मी काय केलं, जो सुका नारळ होता तोच थोडासा भिजू घातला मी, आणि त्यानंतर कान्हाला दूध दिलं. सुट्टी आहे त्यामुळे त्याचं रुटीनसुद्धा अगदी शांतपणे चालू आहे. काही सकाळची घाई नाही किंवा काहीच नाही. हा सुद्धा कप मी त्याच मार्केटमधून आणेल, लोणावळ्याचा सिरॅमिक मार्केटमधून, आणि त्याला हा कप खूप आवडला. त्याने आणलं त्यावेळेस त्याने पाहिलं नव्हतं आणि आत्ता दाखवले त्यावेळेस तो सांगत होता की याचे पाय आहेत, आणि तो खूप एक्सायटेड होता याच्यासाठी. त्याचबरोबर मी सध्या प्रोटीन शेक घेते. मी सध्या हॉर्लिक्सचं वुमन प्लस घेते. मला गेले काही दिवस खूप जास्त बॅक पेनचा त्रास होतो आहे. सी सेक्शन आहे, त्यामुळे आता 5 वर्षानंतर तो त्रास मला उद्भवला आहे आणि अगदी कधी कधी असं वाटतं की झोपून राहावा, इतका बॅक पेन होतो. तर मला एकाने रिकमेंड केलं होतं की हॉर्लिक्स पे म्हणून, तर 3-4 दिवस झालं ते घेते. इथे तेल संपलं होतं तर बॉटलमध्ये तेल भरत होते. त्याच्यानंतर चटणीची तयारी करायला लागले. आज सुट्टी होती आणि आज स्वप्नीलला जायचं होतं कर्जतला. त्यांच्या ऑफिसचं परफॉर्मन्स डेचं फंक्शन होतं. सर्व एम्प्लॉईचे परफॉर्मन्स काय आहे त्याच्यानुसार एक फंक्शन होतं, तिकडे जाणार होते. त्यामुळे एवढी घाई अजिबात नव्हती. तर अगदी आजचं रुटीन आहे ते रिलॅक्स होतं माझं. म्हणजे थोडेसे भिजवलेले शेंगदाणे घालते, त्याच्यामुळे
चटणीचं जर टेक्स्चर आहे ना एकदम अशी मॅशी होतं. जर फक्त खोबरं टाकलं तर खोबरं एकीकडे आणि पाणी एकीकडे असं बऱ्याच वेळा होतं. त्यामुळं मी शेंगदाणे टाकते, चवसुद्धा खूप छान लागते. आंबटपणासाठी मी नेहमी दही ॲड करते चटणीमध्ये. सो घरात असं आहे की मला इडली चटणीसोबत आवडते, तर कान्हासुद्धा चटणीसोबतच खातो. पण स्वप्नीलला सांबार लागतं, त्यामुळे मग सांबार आणि चटणी हे दोन्ही करावं लागतं. तर मी ते सांबार करण्यासाठी कढईत तेल घेतलं, तेलामध्ये जिरे आणि हिंग टाकलं, त्याच्यानंतर तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला. कढीपत्ता अगदी मॅन्डेटरी आहे साऊथ इंडियनमध्ये, त्यांच्या साऊथ इंडियन खाण्यामध्ये कढीपत्ता हे असतो. पण कढीपत्ता तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकला, टोमॅटो टाकला. इथे मी पाणी पिते सारखे येऊन, कारण खरंच गरम होत होतं खूप. त्यानंतर कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर चांगलं परतल्यानंतर त्यात मी 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि धना पावडर टाकलेली आहे. आणि यात मी माझ्याकडे ज्या भाज्या आहेत फ्रीजमध्ये त्या टाकल्यात. त्यात बटाटा आणि शेवगाच होता फक्त फ्रीजमध्ये, तर तोच टाकला आणि तो शिजवून घेतला. शिजल्यानंतर त्याच्यामध्ये चिंच गुळाचं पाणी टाकलं. त्याच्यानंतर सांबार मसाला 2 चमचे ॲड केला. इथे मी एव्हरेस्ट सांबार मसाला वापरला, मीठ टाकलं आणि त्यानंतर जी तुरीची डाळ होती शिजवलेली ती टाकली. सांबारमध्ये खूप जास्त व्हेरिएशन केलं नाही, जसं की मी अगोदर सांगितलं की मी जास्त किचनमध्ये सध्या टाईम स्पेंड करतच नाही आहे. सो जेवता आमचं इथं डिस्कशन चालू होतं की आम्ही दोघे पहिल्यांदा 2 दिवस एकटे राहतो आहे. कारण ह्याच्या अगोदर काय असायचं, जरी स्वप्नील ट्रिपला गेले तरी मी माहेरी किंवा कुणीतरी आईला वगैरे माझ्याकडे बोलवून घ्यायचे मी 2 दिवस. पण आज यावेळेस ठरवलं की नाही, आपण हा पण एक्सपिरियन्स घेऊया. कारण सांगता येत नाही, कधी पुढे पण एकटं राहायचं असेल तर प्रत्येक वेळेस तिकडं जाणं किंवा कुणाला तर आपल्याजवळ बोलवणं प्रत्येक वेळेस शक्य नसतं. सो आम्ही ठरवलं की नाही, आम्ही दोघे एकटे राहतो, मस्तपैकी एन्जॉय करतो. आणि खरंच असं असतं की घरात पुरुष जेव्हा नसतो तेव्हा खूप रिलॅक्स असतो. असं काही नाही आहे किंवा दबाव वगैरे असतो, पण असतं, एक वेगळी फिलिंग असते. सो त्याच्यामुळे आज कामं पण थोडीशी सगळी आवरलेली होती इथपर्यंत. आणि जेव्हा स्वप्नील घरी असतात तेव्हा ते मला शक्य तितकी हेल्प करतात घरकामामध्ये पूर्ण. आणि ते म्हणले की मी गेल्यानंतर जास्त काही करू नको, फक्त कानाकडे लक्ष दे. सो दुपारचं लंच झाल्यानंतर मी इथे पॅकिंग स्टार्ट केली त्यांची. आणि इथे त्यांना विचारत होते की हे इनप आहे की एवढं, किती ड्रेसेस हवेत. आणि इथे काना रुसून बसला होता, कारण तो बोलत होता की तुम्ही कुठेतरी फिरायला चालला आहे आणि मला नेत नाही आहे. सो त्याची भुणभुण मागे लागली होती की मला पण न्या तुम्ही सोबत. आणि आम्ही ते सध्या बेडरूममध्ये, आणि इथून आमच्या इथे खूप हवा येते गॅलरीतून, बाल्कनीमधून. आणि ते पाऊस आधी झाडंसुद्धा हालतात गदागदा. आणि कधी कधी तर खूप हवा आल्यामुळे मला दरवाजे बंद करावे लागतात, इतकी हवा असते बाल्कनीतून. सो इथे स्वप्नील जात होते आणि जाताना मी त्यांना बेस्ट ऑफ लक म्हणत होते, कारण त्यांच्या अवॉर्ड फंक्शन होतं. म्हणजे ज्या एम्प्लॉईनी एक चांगलं काम केलं असेल त्यांच्यासाठी प्राईज वगैरे होतं. आणि त्याच्यासाठीच 2 दिवस रिसॉर्ट बुक होता कर्जतला, तर ते तिकडे चालले होते. इथे बाय केले त्यांना. आणि कान्हा पाठीमागे गाणं चालूच होतं. इनफॅक्ट तो पाठीमागे पळतसुद्धा गेला होता की प्लीज मला न्या. आणि त्याच्यानंतर त्याला परत आणलं थोडंफार, मग समजावल्यानंतर मग तो समजला की ठीक आहे, ओके. आणि त्यातल्या त्यात ऑफिशियल कपडे घालून गेल्यामुळे त्याला थोडंसं बरं वाटलं की बाबा ऑफिसला जात आहेत. स्वप्नील गेल्यानंतर मग मी त्याला घेऊन एक मूवी होता, जर्नी टू द वेस्ट, द मिस्टरीज आयलँड नावाचा एक मूवी होता. आणि हा मूवी मी खूप दिवसापूर्वी पाहिला होता, म्हणजे लग्नाच्या अगोदर पाहिला होता. आणि त्याच्यानंतर मला आत्ता तो नेटफ्लिक्सवरती भेटला. आणि मुलांनासुद्धा पाहण्यासारखा होता, तर त्याला घेऊन मी बसले. आणि इथे ना माझी केस विंचरत होता काना. माझी ना एक इच्छा होती की मला मुलगी व्हावी. मला असं वाटतं की मुलीचं आईचं नातं सगळ्यात जास्त जवळचं असतं, पण कानाच्या बाबतीत अगदी उलटे, तो अगदी माझ्या जवळचं आहे.
जेव्हा त्याला कळलं बाबा म्हणजे केस विंचरायचे, तो स्वतःहून आला की मम्मा मी विंचरतो. आणि इथे ट्रीट होती मला स्वप्नीलकडून, बिकॉज स्वप्नीलला बेस्ट सेल्स परफॉर्मन्सचा अवॉर्ड भेटला. त्यांना ॲक्च्युली खूप खुश होते ते. मी काय सांगू, मी सुद्धा खूप सध्या सांगताना खुश आहे, कारण हे सगळं शक्य फक्त त्यांच्या हार्डवर्कने. ते त्यांच्या कामाच्या बाबतीत इतके डेडिकेटेड आहेत की दिवस रात्र म्हणलं तरी काम करतात. कारण सेल्स म्हटल्यानंतर कधीही फोन येतात, कधीही तुम्हाला जे हे कस्टमर्स असतात त्यांना अटेंड करावे लागतात. आणि इथे त्यांना हा अवॉर्ड भेटला होता. सो मी सध्या इथं ठेवून दिलेला आहे आणि त्यासाठी त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन केलं मी.